आज आपण मसुरीच्या डाळीचा डाळ तडका बनवणार आहोत. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. मसुरीची डाळ स्वच्छ धुवून घ्यायची. एका मिक्सरच्या जारमध्ये लसणाच्या पाकळ्या आणि हिरवी मिरची वाटून घ्यायची आहे. गॅसवरती एका पातेल्यामध्ये आपली डाळ, लसणाचं आणि मिरचीचं वाटण आणि थोडीशी हळद टाकून ह्याला कमी गॅसवरती शिजवून घ्यायचा. तुम्ही कांदा मिक्सरच्या साहाय्याने बारीक केला तरी पण चालेल. अशा पद्धतीनं आपल्याला बारीक कांदा चिरून घ्यायचा आहे. आता त्या जारमध्ये मी 2 टमाटर पण बारीक करून घेतलेले आहेत. टमाटर पण आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढलं तरी जमेल. अशा पद्धतीनं आपल्याला काढून घ्यायचं आहे. दुसरीकडे आपली डाळ छान शिजलेली आहे, तुम्ही पाहू शकता. डाळ शिजल्यानंतर एका पॅनमध्ये आपल्याला डाळीचा तडका करून घ्यायचा आहे. त्याच्यासाठी 2 चमचे मी तेल ॲड केलेलं आहे. त्याच्यामध्ये मोहरी, जिरा, आणि बारीक चिरलेला कांदा आपल्याला छान लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. आपला कांदा छान परतून झालेला आहे. आता याच्यामध्येच आपल्याला बारीक चिरलेला टमाटर ॲड करून त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ, 4 सुक्या मिरच्या, गरम मसाला, लाल मिर्च पावडर हे पण छान पाणी टाकून परतून घ्यायचे. आपला कांदा मसाले सर्व परतल्यानंतर शिजलेली डाळ ॲड करायची आहे आणि आपल्या डाळीला 5 ते 10 मिनटं कमी गॅसवरती छान उकळी काढून घ्यायची आहे. आपल्या डाळीला छान उकळी आलेली आहे. उकळी आल्यानंतर त्याच्यामध्ये कोथिंबीर ॲड करा आणि 2 मिनटं आणखीन शिजू द्या. आपली डाळ छान झालेली आहे. आता सर्व करायला घ्या. आणि हा मसुरीच्या डाळीचा तडका तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि आवडल्यास कांचन किचनला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. ही डाळ तुम्ही चपातीसोबत किंवा राईससोबत खाऊ शकता. खायला खूप छान लागते. नक्की ट्राय करून बघा. अशाच काही रेसिपी घेऊन आपण नंतर भेटूया. तोपर्यंत थँक्यू.